नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज खूप महत्त्वाचा विषय म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो मित्रांनो. विषय असणार आहेत चालू घडामोडी. यामध्ये खूप महत्त्वाचा विषय मित्रांनो, कारण हे जे चालू घडामोडी प्रत्येक परीक्षेला येत असतं मित्रांनो. चालू घडामोडीचा चांगला सराव आपला असला पाहिजे मित्रांनो. यामध्ये आपण 100 प्रश्न घेऊन आलो आहे, जे की 100 गुणांसाठी असणार आहे. वेळ 90 मिनिटांचा आहे मित्रांनो आणि भाग 13वा घेऊन आलो आहे आपल्यासाठी. खूप महत्त्वाचं आहे. जे मागील 12 भाग झाले मित्रांनो, त्याची प्लेलिस्ट आपण बनवलेली ती तुम्ही चेक करा मित्रांनो, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल यामधून. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती प्रश्न आहेत. यामध्ये काही चेंजेस झाले असतील तर ते होऊ शकतात मित्रांनो. तुम्ही ते चेक करायचे जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. पण आपण हे खूप चेक केलेले मित्रांनो बारकाईने. पण एखादा प्रश्न राहिलाच असेल तर तुम्ही तो दुरुस्त करायचा किंवा मला कमेंटमध्ये तो फक्त टाईप करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही ते लवकर समजेल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर उत्तर मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत मित्रांनो. भूषण गवई या आधीचे होते मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि हे नोव्हेंबर 2025 पासून आहेत. पुढील प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी कोण होते? उत्तर मित्रांनो, अँटोनियो कोस्टा हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष होते मित्रांनो. आणि उर्सुला ऑन डर लेयन, लक्षात ठेवा, हे दोन्ही ही युरोपियन होते मित्रांनो. हे 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, 2026च्या प्रजासत्ताक दिन संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? उत्तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या. आणि विषय काय होता मित्रांनो? गणेश उत्सव, स्वावलंबनाचे प्रतीक, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर मित्रांनो, नितीन नवीन, लक्षात ठेवा. हे एप्रिल 2026 पासून झाले मित्रांनो, म्हणजे याच महिन्यामध्ये, लक्षात राहू द्या. महत्त्वाचं आहे, नवीन आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 2026चा अशोक चक्र पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर मित्रांनो, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले अंतराळवीर कोण ठरले आहेत? तर उत्तर मित्रांनो, शुभांशु शुक्ला हेच ठरलेले आहेत. महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, 2026चा ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर आपल्या प्यारा भारत देशाने जिंकलेला आहे मित्रांनो. कोणाला हरवून? तर न्यूझीलंडला हरवून मित्रांनो. आणि हा कुठे झाला आहे मित्रांनो? तर नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद येथे मित्रांनो, तेथे झालेलं आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि T20 वर्ल्ड कप आतापर्यंत आपण 3 जिंकलेले मित्रांनो. महत्त्वाचे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, 2026ची T20 विश्वकपाचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? तर भारत आणि श्रीलंकाकडे होते मित्रांनो, लक्षात राहू द्या, 2 देशांकडे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे कोणत्या ठिकाणी अल्पसंख्याक संशोधन संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? या मंडळाने ना छत्रपती संभाजीनगर या क्षेत्रामध्ये केलेली मित्रांनो, मंजुरी दिलेली मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे नेते कोण? तो उत्तर मित्रांनो, अजित पवार. हे सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो. हे 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेले मित्रांनो. उपमुख्यमंत्री पदावर असतानाच यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे जे आहेत ते भारतात यांचं रेकॉर्ड कोणी आतापर्यंत तोडलेलं नाही आहे मित्रांनो. 6 वेळा उपमुख्यमंत्री पद, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतीय नौदल प्रमुख म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? उत्तर मित्रांनो, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतीय लष्कर प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? उत्तर मित्रांनो, जनरल उपेंद्र द्विवेदी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 77वा प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर उत्तर मित्रांनो, वंदे मातरमची 150 वर्ष, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, आधारसाठी नुकताच कोणता मॅस्कॉट लॉन्च करण्यात आला? उत्तर मित्रांनो, उदय हा मास्कॉट लॉन्च करण्यात आला मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता? तर भारत देश आहे मित्रांनो, आपला प्यारा भारत देश. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 2026
च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित केल्या गेल्या? उत्तर मित्रांनो इटली या देशामध्ये केल्या गेल्या, मिलान कोर्टिना या ठिकाणी मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, विकसित भारत व्हिजन अंतर्गत वन हक्क कायद्याचे म्हणजेच FIRAचे डिजिटायझेशन करण्यासाठी कोणत्या पोर्टलचा वापर होत आहे? उत्तर मित्रांनो वन मित्र महाराष्ट्र FRA पोर्टल, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, एप्रिल 2026 कोणत्या भारतीय गॅस टँकरने इराण युद्धबंदीनंतर पहिल्यांदा होर्मुझच्या समुद्रधुनी ओलांडली? तर उत्तर मित्रांनो जगविक्रम, लक्षात ठेवा जगविक्रम. महत्त्वाचे मित्रांनो, जे इराण अमेरिका चालू होतं तेव्हा होर्मुझची समुद्रधुनी बंद होती मित्रांनो, आणि जेव्हा त्यांनी परवानगी दिली तेव्हा आपलं जे पहिलं टँकर आलेलं मित्रांनो ते जगविक्रम हे टँकर आलं होतं मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारताचा सध्याचा अंदाजित GDP 2026 किती ट्रिलियन डॉलर्स आहे? तर उत्तर मित्रांनो 4.51 ट्रिलियन, लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सध्याचे न्यायाधीश मित्रांनो न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, लक्षात राहू द्या. तुम्ही हे कधी तर म्हणजे ही मी माहिती मित्रांनो आत्ता काही दिवसापूर्वी लिहून घेतली होती मित्रांनो, त्याची PDF तयार केलेली आहे. तर हे आता काही दिवसामध्ये चेंज झालेले असतील, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. पण हे खूप लेटेस्ट आहे मित्रांनो, खूप दिवस झालेले नाही, मी काही दिवसापूर्वीच बनवलेली मित्रांनो. ह्यामध्ये काही प्रश्न मी ॲड केलेत, पण काही प्रश्न माझे राहिले असतील तर ते तुम्ही एकदा चेक करा, किंवा तुम्हाला जर वाटतोय लगेच चुकीचं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका फक्त, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल. मला सांगून तुम्ही ह्याचा काही फायदा नाही आहे, हे उत्तर चुकलं किंवा काय झालं, ह्याचा फायदा तुमच्याच मित्रांसाठी झाला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून त्यांचाही एक मार्ग जाणार नाही. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? उत्तर आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणपत्रे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे मित्रांनो आपला महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिले LNG वर चालणारे बस लॉन्च करण्यात आले? तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये करण्यात आले मित्रांनो. पुणे 2 नंबरला मित्रांनो, मुंबईमध्ये करण्यात आले, लक्षात राहू द्या मुंबई. पुणेला पकडू नका मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे पार पडले? तर नवी दिल्लीमध्ये पार पडले मित्रांनो, फेब्रुवारी 2026. महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पोलीस भरतीला खूप जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न आला मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने भारतासोबत क्रिटिकल मिनरल्स म्हणजे दुर्मिळ खनिजे संदर्भात करार केला आहे? तर उत्तर मित्रांनो ब्राझील या देशाने केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, 2026 भारताला कोणत्या देशाकडून रशियन तेल खरेदी करण्याची विशेष सवलत मिळाली? तर अमेरिका या देशाकडून, लक्षात राहू द्या, महत्त्वाचे, नवीन आहे आणि खूप लेटेस्ट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट कोठे तैनात करण्यात आली? उत्तर मित्रांनो अहिल्यानगर, महाराष्ट्र या ठिकाणी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, आपले संविधान आपला सन्मान या मोहिमेचे उद्घाटन कोणी केले? तर जगदीप धनखड यांनी केले मित्रांनो, ते उपराष्ट्रपती होते तेव्हा. आता सध्या जे उपराष्ट्रपती आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले म्हणजे महाराष्ट्राचे अगोदर राज्यपाल होते आणि तेच आता सध्या उपराष्ट्रपती आहेत मित्रांनो. कोण आहेत? CP राधाकृष्णन, लक्षात ठेवा CP राधाकृष्णन. आता सध्या जगदीप धनखड हे नाही आहेत मित्रांनो, यांच्या जागी आता CP राधाकृष्णन आहेत, जे की पूर्वी आपल्या राज्याचे राज्यपाल होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ICC T20 क्रिकेटपटू 2025 कोणाला घोषित करण्यात आले? उत्तर आहे मित्रांनो सूर्यकुमार यादव यांना करण्यात आले होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देणारी घटना दुरुस्ती कोणती? तर घटना दुरुस्ती जी आहे ती 106वी घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा 106वी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत?
उत्तर आहे मित्रांनो विक्रम मिस्री. लक्षात ठेवा, विक्रम मिस्री. पुढील प्रश्न आहे 2026 मध्ये कोणत्या राज्याने मराठा आरक्षणाचा नवा कायदा मंजूर केला? तर उत्तर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राने केला होता मित्रांनो. जेव्हा जरांगे पाटील हे आरक्षण मागायला गेले होते मुंबईला, तेव्हा हा कायदा बनवलेला मित्रांनो, लक्षात राहू द्या 2026 मध्ये. पुढील प्रश्न आहे त्यामुळे केलेला मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांच्या सुविधेसाठी कोणता प्रकल्प राबविला जात आहे? उत्तर आहे मित्रांनो एनहान्सिंग ॲक्सेस टू अजिंठा. एनहान्सिंग ॲक्सेस टू अजिंठा. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाने चंद्रावर पहिली मानवी वसाहत उभारण्याच्या मोहिमेची अधिकृत घोषणा केली? उत्तर मित्रांनो अमेरिका या देशाने त्यांच्या जी अंतराळ जी संस्था आहे नासा या संस्थेने केली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे आय पी एल 2026 ची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे मित्रांनो 26 मार्च 2026 रोजी झालेले मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो एस सोमनाथ. लक्षात ठेवा, एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. इस्रोचे मुख्यालय मित्रांनो आपल्या बेंगळुरू या सिटीमध्ये आहे मित्रांनो, आणि हे कर्नाटक या राज्यामध्ये, लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. आणि विक्रम साराभाई हे इस्रोचे संस्थापक आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे गगनयान मोहिमेचे पहिले मानवरहित उड्डाण कोणत्या वर्षी नियोजित आहे? तर उत्तर मित्रांनो 2026 साली, म्हणजेच याच वर्षी. पुढील प्रश्न आहे भारताचे नवीन संसद भवन कोणत्या आकाराचे आहे? तर त्रिकोणी आकाराचे आहे मित्रांनो, महत्त्वाचे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 2026च्या आशियाई खेळांचे यजमान शहर कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागोया. लक्षात ठेवा, हे जपान या देशातील शहर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे म्हणजेच MUHS चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे सध्याचे भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF 2026 ची परिषद कोठे झाली? तर उत्तर आहे मित्रांनो दावोस या ठिकाणी झालेली मित्रांनो, महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे 2026चा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा यांना मिळालेला मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे आहेत मित्रांनो भारताचे गृहमंत्री. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे आहेत मित्रांनो, महत्त्वाचे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन या ज्या आहेत त्या आपल्या सध्याच्या अर्थमंत्री आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो T49 काश्मीरमध्ये मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे 2025चा भारतरत्न पुरस्कार कोणाला किती लोकांना देण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो 4 लोकांना देण्यात आलेला आहे. आणि 2026चा अजून अधिकृतरित्या तो जाहीर झालेला नाही आहे मित्रांनो. हे जे 4 लोक आहेत मित्रांनो यांचा हे कोण कोण आहेत मित्रांनो हे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हे 4ही नावे मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना कोणाला माहीत आहे मित्रांनो. महत्त्वाचं आहे 2025 मध्ये झालेलं आहे मित्रांनो, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न बघूयात. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो विवेक फणसाळकर हे आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 2026 मध्ये कोणत्या देशाला भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली? उत्तर आहे मित्रांनो फिलिपिन्स हे उत्तर आहे मित्रांनो. हे सध्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ना मित्रांनो विवेक फणसाळकर, हे एकदा चेक करा देवेन भारती हे आहेत का विवेक फणसाळकर हे एकदा कन्फर्म करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर चुकणार नाही मित्रांनो. हे एकदा चेक करा, हे चेंज माझ्याकडे अपडेट झालं आहे का नाही, मला कन्फ्यूज आहे मी त्यामुळे सर. ओके. पुढील प्रश्न आहे 2026च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्याने पटकावले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नीलम गोरे या उपसभापती आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि हे विधान परिषदेचे सभापती कोण आहेत मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? उत्तर आहे मित्रांनो मुंबई आणि अहमदाबाद. लक्षात ठेवा, मुंबई अहमदाबाद महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा स्टार करून ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील UPI वापरणारा पहिला युरोपियन देश कोणता? हा जगातील आहे मित्रांनो, इथं भारतातील झाले चुकून. हा जगातील पहिला UPI वापरणारा पहिला देश कोणता? तर फ्रान्स आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. हा देश आहे मित्रांनो, जगातील इथे नाव पाहिजे होतं मित्रांनो, भारतातील झाले ते चुकून. पुढील प्रश्न बघूयात. 2026चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? 24चा. तर 24चा मित्रांनो हा आपला राम सुतार यांना मिळाला 100व्या वर्षी मित्रांनो, आणि यांचं निधन देखील झाले मित्रांनो 100व्या वर्षीच. तर हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे मित्रांनो, तो 2025मध्ये दिलेला आहे मित्रांनो. आणि 2026चा अधिकृतपणे अजून जाहीर झाला नाही मित्रांनो, पण नावे जी आता समोर येत आहेत ती प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी म्हणजेच मंदाकिनी आमटे यांचं नाव येते मित्रांनो, लक्षात राहू द्या. 2025मध्ये दिलेलं नाही मित्रांनो. राम सुतार यांनी जे आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेली मित्रांनो, खूप महाराष्ट्रातला म्हणजे भारतातला सर्वात मोठा स्टॅच्यू, जो की सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे मित्रांनो, अहमदाबाद या सिटीमध्ये गुजरात या राज्यामध्ये मित्रांनो. सिटी कुठली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, सध्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर मित्रांनो सतीश कुमार हे आहेत, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले सौर शहर कोणते? तर सांची हे शहर आहे मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यातील, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील किती स्थानकांचा विकास होत आहे? उत्तर मित्रांनो 132 स्थानकांचा. हे जे 132 जे स्थानक आहेत ना मित्रांनो, याची संख्या बदलत असते मित्रांनो, त्यामुळे मी कंसात बदलत असते असं दिले मित्रांनो, कारण मी खूप वेळा चेक केलं तेव्हा बदललेली होती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 2026मध्ये कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली? उत्तर आहे मित्रांनो NVIDIA. लक्षात ठेवा, NVIDIA ही जी कंपनी ती 1 नंबरला आहे, मायक्रोसॉफ्ट ही 2 नंबरला आहे मित्रांनो, महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे सुरू झाली? उत्तर मित्रांनो कोलकाता या शहरामध्ये झालेली मित्रांनो. कोलकाता हे शहर जे आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? पुढील ह्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते 15 जानेवारी आहे मित्रांनो, 15 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, सध्याचे भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो R व्यंकटरमणी. लक्षात ठेवा, R व्यंकटरमणी. पुढील प्रश्न आहे, 2026च्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक भर देण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला नुकताच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक मिळाला? तर सासवड या शहराला मिळाला आहे मित्रांनो, हे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, PM श्री योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो शाळांचा विकासाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो तुषार मेहता हे आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, नुकताच कोणत्या देशाला ब्रिक्स चे पूर्ण सदस्यत्व मिळाले? उत्तर आहे मित्रांनो सौदी अरेबिया या देशाला मित्रांनो आणि इराण या देशाला. पुढील प्रश्न आहे, 2026चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे मित्रांनो मारिया कोरिना मचाडो. लक्षात ठेवा, 2026मध्ये घोषित होईल. आता 2026चा जो आहे तो घोषित होईल मित्रांनो. 2000 हा 25चा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा हा 25चा आहे, जो मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला आहे मित्रांनो. 2026चा अजून घोषित नाही झाला मित्रांनो, हा 25चा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो दत्तात्रय भारणे हे आहेत मित्रांनो.
पुढील प्रश्न आहे, भारतातील नॅशनल डिजिटल लायब्ररी कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो IIT खडगपूर. लक्षात ठेवा, खडगपूर येथे. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते? उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथील. तर यावरतीच आपलं जे आता सध्या झालेला जो नुकताच 2026मध्ये T20 वर्ल्ड कप होता तो नरेंद्र मोदी स्टेडियमवरतीच झाला होता मित्रांनो. लास्टचा जो फायनल मॅच होती तो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो सुनेत्रा पवार. या आहेत मित्रांनो अजित पवार यांच्या पत्नी. पुढील प्रश्न आहे, सध्याचे संरक्षण सचिव कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो राजेश कुमार सिंह हे संरक्षण सचिव आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपये मिळतात? तर 6,000 रुपये मिळतात मित्रांनो वार्षिक. हे टप्प्याटप्प्याने 2-2 हजाराचे टप्पे केले जातात मित्रांनो. 6,000 रुपये वर्षामध्ये मिळतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो गिरीश महाजन हे आहेत मित्रांनो. आता पर्यटन मंत्री जे आहेत गिरीश महाजन नसून मित्रांनो आता सध्या जे आपले शंभूराज देसाई हे आहेत मित्रांनो. शंभूराज देसाई. लक्षात ठेवा, शंभूराज देसाई. पुढील प्रश्न आहे, सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो धर्मेंद्र प्रधान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1 जुलै 2015 साली झाले. 15 रोजी झाले मित्रांनो. 1 जुलै 2015 रोजी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले CDS कोण होते? उत्तर आहे मित्रांनो जनरल बिपिन रावत हे होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, सध्याचे भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो परमेश शिवमणी. लक्षात ठेवा, परमेश शिवमणी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले आहेत? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहेत मित्रांनो. 2 नंबरला पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो संख्येनुसार मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, 2026च्या ICC महिला विश्वकपमध्ये विश्वकप कोठे होणार आहे? उत्तर मित्रांनो इंग्लंड आणि वेल्स या 2 देशामध्ये होणार आहे मित्रांनो. मुख्य इंग्लंड या देशामध्ये. पुढील प्रश्न आहे, सध्याचे भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच CIC कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो हिरालाल सामरिया हे आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मिष्टी योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो खारफुटी लागवड. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांत दादा पाटील हे आहेत मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो अजय बंगा हे आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, नेपाळमधील निदर्शनादरम्यान गोळीबारात कोणत्या 17 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला? उत्तर आहे मित्रांनो श्रीयम चौलागाई. 28 फेब्रुवारी 2026ची घटना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो तुहिन कांत पांडे या आहेत मित्रांनो सध्याच्या सेबीच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो हे अध्यक्ष. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा होईल? 2026 मध्ये 80वा होईल मित्रांनो. यापूर्वीचा जो 79वा झाला होता मित्रांनो 2025 मध्ये झाला होता. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्ही चेक करा मित्रांनो, तुम्ही गुगलला चेक करू शकता. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, सध्याचे NCCचे महासंचालक कोण आहेत? मित्रांनो लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह. लक्षात ठेवा, गुरबीर पाल सिंह. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणते आहे? उत्तर आहे मित्रांनो भिवंडी ठाणे या जिल्ह्यामधील. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, सध्याचे नीती आयोगाचे CEO कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो BVR सुब्रमण्यम. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 2026च्या
पॅरा ऑलिम्पिक कोठे होणार आहे? उत्तर आहे मित्रांनो इटली या देशामध्ये. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो अदिती तटकरे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारताच्या पहिल्या रिजनरल रॅपिड ट्रान्झिट चे नाव काय आहे? उत्तर आहे मित्रांनो नमो भारत. लक्षात ठेवा. ट्रान्झिटचे नाव रिजनरल रॅपिड ट्रान्झिट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सध्याचे लोकसभेचे महासचिव कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो उत्पल कुमार सिंग. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे 2026च्या खेलो इंडिया स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे? उत्तर आहे मित्रांनो बिहार येथे आयोजित होणार आहे. पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात पहिली AI शाळा सुरू झाली? उत्तर आहे मित्रांनो केरळ या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते हे मित्रांनो. यांच्या आधी जे होते ते आपल्या रश्मी शुक्ला होत्या मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून त्या होत्या मित्रांनो ज्या की रश्मी शुक्ला ह्या होत्या. पुढील प्रश्न आहे जो की शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो कलम 17. हा जो प्रश्न आहे तो नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तर कलम 17 आहे मित्रांनो. हे तुम्हाला 100 प्रश्न कसे वाटले मित्रांनो कमेंटमध्ये कळवा. यामधील उत्तर चुकले असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला आणि ते उत्तर दुरुस्त करून घ्या, कारण की जेणेकरून तुम्हाला त्याचा मार्क जाणार नाही मित्रांनो. जे कधी कधी असं होतं की तुमचा चुकीचा अभ्यास होऊ नये. एकदा चेक करा का ज्यांना कोणाला डाऊट वाटला तो प्रश्न लगेच कमेंटमध्ये टाका. त्यानंतर दुसऱ्यांना पण समजेल की बाबा हा प्रश्न चुकलेला आहे या व्हिडिओमधला, जेणेकरून ते परत त्यांचं करेक्शन करून घेतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. थँक्यू.